पाऊस सुरू होतोय न होतोय तोपर्यंत सर्वांनाच खायची असतात ती म्हणजे गरमागरम कुरकुरीत भजी. आमच्या इथे तसंच आहे, पण आमच्या इथे ना मूग डाळीची भजी खायला सर्वांना खूप जास्त आवडतं. मग मी काय करते, मूग डाळ वगैरे भिजत न घालता अगदी झटपट अशी मूग डाळीची भजी बनवते. तर त्यासाठी काय करायचं, मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची. मग थोडं थोडं पाणी टाकत पीठ भिजवून घ्यायचं. 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 15 मिनिटानंतर झाकण काढायचं. गरज वाटल्यास परत एकदा थोडंसं पाणी टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. परत चवीनुसार मीठ आणि ओवा टाकून व्यवस्थित पीठ फेटून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व साहित्य हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं. मग चिमूटभर खायचा सोडा टाकून पीठ व्यवस्थित फेटायचं. 1 चमचा गरम तेल टाकायचं. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम करून मीडियम गॅसवरती छान अशी भजी तळून घ्यायची. अगदी हलकी फुलकी जाळीदार आणि खमंग रुचकर भजी तयार होतात. डिटेल रेसिपी हवी असेल तर चॅनलवरती आहे, पाहू शकता. मस्त अशी मूग डाळीची हलकी फुलकी जाळीदार भजी तयार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि